जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल आणि तुम्हाला अप्रतिम व्हेज थाली खायची आहे तर अजिबात चिंता करू नका. स्वस्तात मस्त ओल्ड पनवेलमध्ये स्मृती डायनिंग हॉल तुमच्यासाठी कायम उपलब्ध आहे. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका कवी विशाल पवार. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. निमित्त होतं एका वाढदिवसाचा, अर्थात केगोली मे वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम यांचा वाढदिवस. निवृत्त आयकर अधिकारी, ज्येष्ठ साहित्यिका, समाजसेविका अशी त्यांनी अनेक भूमिका निभावल्या. एक छोटीशी कामकाजाची मीटिंग आवरून आम्ही मॅडम यांचं छोटेखानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि निघालो जेवणाच्या मोहिमेवर. सर्वांनी आपापल्या जागा ग्रहण केल्या आणि आतुरता होती एका चविष्ट भोजनाची. इतक्यात ग्रंथालयातील कर्मचारी व स्टाफ यांनी मॅडमसाठी एक सुंदर केकचं नियोजन केलं होतं. छान केक कट करून आम्ही सर्वांनी मॅडम यांचा वाढदिवस साजरा केला आणि वातावरण अजून उत्साहित होऊन गेलं. खरं तर मी मॅडम यांच्याबद्दल काय बोलू. आयुष्याच्या एका टप्प्यावर अशा लोकांचं सानिध्य लाभणं हेच तुमच्या जीवनाचं सार्थक असतं. निव्वळ ग्रंथालयातील सततच्या वावरण्यानं माझी झालेली त्यांच्याशी ओळख, कोमसाप युवा प्रमुख म्हणून माझं काम सततचं त्यांनी पाहिलेलं असल्यामुळं, किंवा सोबत केलेला रायगडच्या पायथ्याशी असलेला पाचाडीतील एक संमेलन आणि दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातला सोबतचा प्रवास, अगदी इतकाचा सहवास, परंतु या सहवासात त्यांनी मला भरभरून दिलं. दिल्लीतून निघताना विमानातील 2 तासांचा तो प्रवास आणि त्यांनी माझ्यासारख्या तरुण युवकाबरोबर त्यांच्या आयुष्यातला अनुभव व्यक्त करणं ही एकतर खरोखर अनोखी शिदोरीच होती माझ्यासाठी. पनवेलमधल्या ज्येष्ठ साहित्यिकांची जर यादी काढली तर त्याच्यामध्ये आवर्जून जोशी मॅडम यांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. हा सगळा आनंद पाहून शेट्टे मॅडम यांनासुद्धा सेल्फी काढण्याचा मोह मात्र अनावर झाला. त्यानंतर आम्ही टेबलावर ठेवलेल्या रसभरीत व्हेज थाळीवर भरपेट ताव मारला. विविध भाज्या, स्वीट, वडे, भाकरी, चपाती, पुऱ्या, वरण, भात, गुलाबजाम, पापड, श्रीखंड, ताक असं भरपेट भोजन करून मॅडम यांना शुभेच्छा देऊन आजचा दिवस आम्ही आनंदात साजरा केला.